प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आज की शाम परमेश्वर ने हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम परमेश्वर के नाम को धन्यवाद देते हैं। तो आइए भाई और बहनों, आज फिर एक बार से हमें गीत द्वारा परमेश्वर के चरणों में जाकर ये गीत हम इन्हें समर्पित करेंगे, उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे, क्योंकि परमेश्वर हमारे एक महान परमेश्वर है। क्योंकि जब परमेश्वर नहीं थे तो कुछ नहीं था, और परमेश्वर के आने से हमारे जीवन में, इस संसार में एक जो बहार आई, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं, उनकी स्तुति करेंगे। जो गीत है, आप जिस स्थान पर है उसी स्थान से ये गीत आप गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर के नाम को हम ऊंचा करें। जो यीशु नहीं था तो कुछ भी नहीं था, बिखरा हुआ था जहां। उसके आने से रोशन हुई है ये दुनिया, बदला हुआ है समा। जो यीशु नहीं था तो कुछ भी नहीं था, बिखरा हुआ था जहां। उसके आने से रोशन हुई है ये दुनिया, बदला है सारा समा। मायूसियों के माहौल में भी खुशियों भरा गुल खिला। खोया था हमने जो भी यहाँ पर, वापस हमें सब मिला। अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा हमको मिला। भटके हुए थे हम रास्तों में, मंजिल नहीं थी पता। बहका हुआ था जीवन हमारा, खुद से ही हम थे खफा। दुनिया ने हमको कुछ ना दिया, बस इनकार हमको मिला। उसके करम से ही दूर हुआ है अश्कों भरा सिलसिला। अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा हमको मिला। हमको यकीन है यीशु रहेगा साथ हमारे सदा। तू है
मसीहा, ताकत हमारी, तू ही हमारा खुदा। तूने किया है उद्धार सबका, तूने किया है भला। तू है तो हमको छू ना सकेगा, दुख से भरा काफिला। अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा हमको मिला, अनुग्रह तेरा हमको मिला। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो चलिए हम अपनी प्रार्थना के अगले चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट करून देतो. God meets us. महिन्यातून आम्ही 2 वेळेस तुमची भेट घेतो. We meet you twice a month. देव आम्हाला संधी देतो. God gives us opportunities. त्या देवास आम्ही धन्यवाद करतो. We thank that God. पुन्हा एक वर आपल्या सर्वांची Once उपस्थिती again, presence of all आनंदाये, is pleasant, is आदरणीय, respectable, देवाच्या कार्याचा विस्तार and करणारी will extend the work of God. आपल्या सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur Ministry, देवाचा पुत्र प्रवेशिकद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. ज्या आशेने तुम्ही आलात, The hope in which you have come, देव तुमची आशा पूर्ण करेल. God will fulfill all your वेळोवेळी wishes. आम्ही तुमची टिप्पणी केली, We prayed for you from time to time. वेळोवेळी तुमचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. We guided you from time to time. देव ऐकतो, God listens. देव कार्य करत आहे, God works. लोकांना अनुभव देत Gives आहे, experience to people. लोकांचा विश्वास वाढत He आहे, increases faith. लोकांची उपस्थिती वाढत आहे, He increases the presence of अनेक people. लोक संपर्क करत Many आहे. people are contacting. त्या देवास आम्ही धन्यवाद We करत आहोत. thank that God. देवाने ज्या उद्देशाने आम्हाला सोशल मीडियावर The आणलंय, purpose why God brought us on social media. ही देवाची योजना This आहे, is God's plan. हे देवाचा संकल्प This आहे. is God's resolution. त्याच्या वेळेनुसार समनुसार त्याने आम्हाला पाठवलं. According to His time, He sent us. तो मला संदेश दे, He said, "Go and preach, प्रार्थना कर, pray, मी लोकांमध्ये कार्य and I करेन. will work in people." देव कार्य करत God आहे. is working. इरिमिया 1:12 Like प्रमाणे Jeremiah 1:12. देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावधान असतो. God watches over His word to accomplish it. म्हणून आम्ही देवाचा गौरव So we करतो, glorify God. देवाचा महिमा We praise करतो. God. तो महान He आहे, is great. तो He is अद्भुत आहे, wonderful. सर्व त्याची He सत्ता आहे, has power over all. सर्व त्याचा He अधिकार has आहे, rights over everything. त्याला सर्व काही Everything शक्य is आहे. possible for Him. तो सर्व प्रेम He loves करतो, everyone. सर्व He दया has करतो, mercy on all. सर्वांची तो आठवण He करतो. remembers everyone. त्या देवाचा मी धन्यवाद करत So आहोत. we thank that God. आजचा विषय आमचा Our today's topic, की उपासाचा काळ the चालू आहे. time of fasting is on. ख्रिस्ती महामंडळाप्रमाणे Like the Christian community, 40 दिवसाचे उपास the चालू 40 आहे. days fast is ongoing. अनेक जण उपास धरत Many आहे, people fast. उपास धरून प्रार्थना They करत fast आहे. and pray. अनेक जण देवाच्या सहभागी जाण्याचा प्रयत्न Many करत people आहे. are trying to get involved in God. वेगवेगळ्या प्रकारे लोक उपास करत आहे. People fast in different types. त्या देवाचा मी धन्यवाद करत So आहोत. we thank God. उपास धरणे चांगला भाग आहे. Fasting is a good thing. मी जुन्या काळामध्ये We पाहतो, see in आम्ही Old Testament, लोक देवाकडे जात असे, people went to God आपले प्रश्न समस्या घेऊन जात असे, with their questions and problems.
त्यावेळेस ते उपवास करायचे, At that time, they used to fast. देवाला प्रार्थना They prayed करायची, to God. देवाला हाक They मारायची, called on God. वेळोवेळी त्यांना देवाने विनंती They करायची. requested God from time to time. उपवास धरणे हा चांगला भाग आहे. Fasting is a good thing. नवीन करात पण आम्ही We पाहतो also see in New Testament, प्रेषित लोकांनी उपवास प्रार्थना the केली, apostles used to pray and fast. देवाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. God guided them from time to time. येशू ख्रिस्त मत्ती 6:16 मध्ये Also, Lord म्हणतो, Jesus says in Matthew 6:16, मत्ती 6:16 प्रमाणे like म्हणतो, Matthew 6:16, उपवास you धरा. should fast. ज्यावेळेस तुम्ही उपवास Whenever धरता, you fast, तुम्ही डोक्याला तेल लावावे, put oil on your head तोंड स्वच्छ धुवावे, and wash your face. खोलीत जाऊन आपली प्रार्थना करावी. Go into the room and pray. तुमचा उपवास हा गुप्त असावा. Your fast should be a secret. मनुष्याने पाहावे म्हणून उपवास नसावा. Don't fast as the fast is obvious to people. तो तुमचा गुप्तवासी पिता आहे, As your father, त्याला समजावा. he should understand. म्हणून तुमचा उपवास हा गुप्त असावा. So your fast should be a secret. उपवास धरावा अशी देवाने आज्ञा केली नाही. God did not command to fast. प्रत्येकाने आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे उपवास करावे. Everyone should fast according to their will. ज्याला जसं जमल तसं त्यांनी उपवास करावा. One must fast as much as they can. पण देव तुम्हाला आम्हाला आज्ञा दे करत नाही. But God did not command us to do so. पण उपवास प्रार्थनेवर आम्ही देवाची सहभागिता प्राप्त करतो. We receive God's participation in fasting and praying. उपवास म्हणजे Fasting means देवाजवळ राहणे, staying close to God, देवाच्या समीप राहणे. living with God. म्हणून उपवास अनेक लोकांनी बायबलमध्ये केला. In the Bible, many people fasted. अनेक जण देवाच्या सानिध्यात गेले. Many people involved in God. त्यावेळेस त्यांना देवाची योजना संकल्प समजले. At that time, they understood God's plan and resolution. त्यांनी वेळोवेळी देवाला विनंती केली. They requested God from time to time, देवाने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. and God guided them from time to time. देव वेळोवेळी मार्गदर्शन करतो. God guides from time to देव time. आपली योजना संकल्प प्रकट करतो. God reveals His plans and resolutions. उपवास प्रार्थनेद्वारे Through fasting and praying, आम्ही देवाच्या समीप जातो. we go with God. म्हणून पाऊल म्हणालाय, So Paul said, जो खातो तो देवासाठी खातो, he who eats, eats for God. जो न खातो Who does not तो eat, देवासाठी नाही खात. he does not eat for God. प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार उपवास धरावे. Everyone should fast as per their wish. देव तुम्हाला मला आज्ञा करत नाही. God does not command you and me. पण आम्ही दिवसभरात So throughout the day, आम्ही भोजन करतो, we eat, बरंच काही करतो. we do a lot of things. पण उपवासाच्या दिवसात But on the day of fasting, हे शारीरिक भोजन this food for our body, सर्व आम्ही त्याग we करतो. give up. देवासाठी आम्ही सर्व त्याग करतो. We give up everything for God. आम्ही देवासाठी ते सर्व बाजूला ठेवतो. We keep everything aside for God. आमचं लक्ष आम्ही देवाकडे केंद्रित We करतो. focus our attention on God. आम्ही बायबल वाचतो, We read the Bible. आम्ही प्रार्थना करतो, We pray. आम्ही देवाची समीपता प्राप्त We करतो. go with God and pray. त्यामुळे उपवास धरणे एक चांगला भाग आहे. As fasting is a good thing. त्यामुळे So, बायबलमध्ये आम्ही पाहतो we see in the Bible, वेळोवेळी लोकांनी उपवास धरले. many people fasted. लूक शुभवृत्त 9:18 मध्ये In the पाहतो Gospel of Luke 9:18, we see परुषांनी उपवास केले. the Pharisees fasted. परुषी म्हणतो मी आठवड्यातून 2दा उपवास The करतो. Pharisees said, I fast twice a week. मी तुला दशांश I देतो, give you offerings. मी तुझ्या आज्ञाचं पालन I करतो, obey your commands. मी इतर लोकांसारखं चुकीचं I वागत do नाही. not do wrong like other people. पण मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. But I fast twice a week. तरी पण देवाला ते उपवास मान्य नव्हते. Yet God did not accept that fasting. देवाला उपवास कसा पसंत पडतो? Which fast does God like? देवाला पसंत असा उपवास आम्हाला करायला हवा. We should fast in a way that pleases God. आम्ही 58 मध्ये जातो, In Isaiah 58, we see 1, 2, 3 मध्ये पाहतो from 1 to 3, we see देव आमच्याशी बोलतो. God speaks to us. देव मंडळी संगती बोलतो. God speaks to the fellowship. देव येशया संगतीत येशयाद्वारे God बोलतो. speaks through Isaiah. हे लोक रोज माझ्याकडे प्रार्थना करत They आहे. pray to me day after day. हे आपल्या जीवाला पीडा देत They आहे. have denied their self. रोज ते प्रार्थना करत They आहे, pray every day. ते उपवास करत They आहे, fast. ते माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न They करत try आहे, to come near me. ते माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न They करत try आहे. to walk in my way. ते रोज मला हाक They मारतात, call me every day. रोज मला ते They शोधतात. search me every day. तरी पण मी त्यांना भेटत Yet I नाही, don't meet them. कारण मला पसंत असा उपवास नाहीच आहे Because हा. I don't like this fasting. देवाला पसंत असा उपवास नव्हताच तो. God did not like that fasting.
मग आम्ही उपवास धरतो, we fast, आम्ही प्रार्थना We करतो, pray. देवासाठी आम्ही अन्न we वर्ष skip करतो, food for God, आम्ही देवाच्या सहभागीत राहण्याचा we प्रयत्न try to करतो. be in God's participation, पण आम्ही उपवास प्रार्थनेवर देवाला आम्ही बळजबरी करू शकत but we नाही. cannot force God through our fast and pray. देवाला आम्ही बदलू We शकत cannot नाही. change God, आम्ही देवाला बळजबरी करू we शकत cannot नाही. force God. बायबल Bible सांगतो, says, दावीद राजाविषयी we आम्ही see पाहतो, about King David, दुसरे शमूएल 12 मध्ये in आम्ही Samuel पाहतो, 2:12 we see, दावीद राजाने व्यभिचार केला, King David committed adultery. त्यावेळेस त्याला मुलगा At झाला, that time he had a son. परमेश्वरने त्याला तडाखा The मारला, Lord struck him. तो मुलगा आजारी The पडला. boy fell ill. त्यावेळेस दावीद त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत At that होता. time David was trying to save him. दावीदाने उपवास प्रार्थना सुरू केली. David started fasting and praying. तो रात्रंदिवस देवाकडे उपवास प्रार्थना करत Day and night he होता. fasted and prayed to God. तो देवाला विनवण्याचा He प्रयत्न was करत trying to होता. convince God. शेवटी तो मुलगा मरण पावला. Eventually the boy died. दावीदाची देवाने प्रार्थना ऐकली God did नाही. not listen to prayers of David. त्यावेळेस दावीद उठून त्यांनी स्नान At केलं, that time he got up and took a bath. त्यांनी भोजन He- केले, त्यांनी He पाहिलं saw देवाने माझी प्रार्थना ऐकली God नाही. did not listen to his prayers. देव आमची प्रार्थना कधी ऐकतो When does God hear our prayers? हे आम्हाला We समजलं need to पाहिजे. understand this. आम्ही देवाला बळजबरी करू शकत We नाही. cannot force God. दावीदाने उपवास प्रार्थना केली पण देवाने ते ऐकली David नाही. fasted and prayed, but God did not listen to him. देवाची What इच्छा is काय, God's wish? देवाचा What संकल्प is काय, God's resolution? हे आम्हाला We समजलं need to पाहिजे. understand this. आमचे उपवास प्रार्थना देवाला मान्य झाले God should पाहिजे. accept our fasting and prayers. यासाठी आम्ही बायबलमध्ये For this we पाहतो, see in the Bible. मोशेने 40 दिवस 40 रात्र देवाकडे For प्रार्थना 40 केली. days and 40 nights, Moses prayed to God. 40 दिवस रात्र त्यांनी उपवास Moses केला. fasted for 40 days and 40 nights. कारण What काय, is the reason? इस्रायल लोकांनी Because the पातक people केलं, of Israel sinned. त्यांनी They मृत्यूपूजा committed केली. idolatry. त्यावेळेस मोशेने At that time, Moses, देवाला विनवण्याचा he प्रयत्न tried केला. to convince God. हे देवा यांना Oh क्षमा Lord, कर, forgive them. यांना Give संधी them दे, an opportunity. यांच्याकडून They चूक have झाली आहे, sinned. यांना क्षमा Forgive कर, them. यांना पुन्हा Give संधी them an दे, opportunity again. यांना मारू नको. Don't kill them. मोशेने Moses, 40 दिवस for रात्र 40 days and night, इस्रायल लोकांसाठी he त्यांनी prayed प्रार्थना for the केली. people of Israel. इस्रायल लोकांसाठी त्यांनी He उपवास fasted for केला. the people of Israel. निर्गम 34:28 In मध्ये Exodus पाहतो, 34:28 we see, 40 दिवस रात्र तो देवाला for विनंती 40 करत days and होता. night he prayed to God. देवाला त्यांनी He prayed प्रार्थना to केली. तो इतरांसाठी त्यांनी He प्रार्थना prayed for केली. others. इतरांसाठी त्यांनी उपवास He केले. fasted for others. इतरांना देवाने वाचवावं, God must save others. इतरांना देवाने संधी द्यावी, God should give others an opportunity. इतरांना देवाने इतरांचा उद्धार करावा. God should save others. म्हणून मोशे प्रायश्चित करत So होता. Moses repented. तो देवाला विनंती He करत was होता requesting God, की हे लोकांना संधी दे, give these people a chance. ह्यांना मारू नको. Do not kill them. ही मोशेची This प्रार्थना is आहे. the prayer of Moses. देवाने ते God heard ऐकली, it. देवाने त्यांना संधी दिली. God gave them a chance. आम्ही उपवास प्रार्थना We करतो, fast and pray. आम्ही देवासाठी अन्न वर्ष We skip करतो. our food for God. पण उपवासाच्या काळात आम्हाला जे पाहिजे ते देवाला हवंय, God wants what we want during fasting. ते आम्हाला ज्ञान We पाहिजे. must have that knowledge. देव आमच्याकडून काय What अपेक्षा God करतो. expects from us. यशया 58 मध्ये आम्ही In Isaiah पाहतो, 58 we see, मला पसंत असणारा उपवास कसा the आहे. fasting I like is, उपवासाच्या काळात during fasting, तुम्ही इतरांना मदत केली you पाहिजे, should help others. इतरांना सहाय्य केलं You should help पाहिजे. others. जे भुकेले लोक आहे People who are hungry, त्यांना तुम्ही अन्न दिलं you give पाहिजे. food to them. जे उघडे लोक People, आहे those who have no clothes, त्यांना तुम्ही वस्त्र you दिलं should give पाहिजे. them clothes. जे निराशित Those who आहे, are upset, जे those उदास who are आहे, sad, जे those भटकत आहे, wandering, अशा लोकांना तुम्ही घरी take न्यायला such people पाहिजे. home. जे जखमी लोक आहे People who are injured, त्यांना त्यांची जखम तुम्ही you भरली heal their पाहिजे. wounds. तुम्ही लोकांना मदत केली You should पाहिजे. help people. तुम्ही लोकांना सहाय्य You केलं should help पाहिजे. people. तुम्ही इतरांसाठी जगलं You should पाहिजे. live for others. हे देव आम्हाला बोध This is करतो. what God teaches us. आम्ही दानिएल 9 मध्ये In पाहतो, Daniel 9 we see, देव म्हणाला, God said, देवाने भविष्यवक्त्याद्वारे देवाने आपलं वचन विदित God केलं. made a prophecy of His word. यरुशलेम शहराला The city of Jerusalem, 70 वर्ष 70 years will have, लागेल. तो ओसाड it आहे, is deserted. त्याला सर्व व्यवस्थित होण्यासाठी To get it all right,
70 वर्षाचा काळ It लागेल. will take 70 years. हा काळ फार मोठा This होता. period was very long. दानिएलाने ऐकलं. Daniel heard this. तो दुःखी He झाला. was sad. तो कष्टी He was झाला. distressed. तो म्हणला हा फार वेळ आहे, He said it is a very big फार time, समय आहे. a long period. त्यावेळेस त्यांनी दानिएलाने देवाकडे जाऊन घुटणे टेकले. At that time, Daniel knelt before God. त्यांनी गोंताट He नेसलं. wore a sackcloth. गोंताट नेसलं. He wore a sackcloth. तो राखेत जाऊन बसला. He sat in the ashes. त्यांनी देवाचा धावा He केला. called on God. त्यांनी देवाला जाऊन प्रार्थना He केली. went to God and prayed. तो उपास प्रार्थना करत राहिला. He fasted and prayed. तो देवाला विनंती करून He राहिला. requested God. त्यांनी देवाला प्रार्थना He केली prayed to God. की देवा Oh God, आम्ही चुकलेलो we आहोत. are wrong. आमच्याकडून चूक We झालेली आहे. have made a mistake. माझ्या लोकांकडून चूक My झालेली आहे. people made mistake. तू वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन And केलं. you guided us from time to time. वेळोवेळी तू आम्हाला सल्ला You दिला. advised us from time to time. वेळोवेळी तू आम्हाला आज्ञा दिलेल्या From आहे. time to time, you commanded us. आमच्या लोकांनी दुर्लक्ष Our केलं. people ignored it. आम्ही तुझ्या आज्ञेचं उल्लंघन We केलं have आहे. disobeyed your command. आम्ही पाप केलं We आहे. have sinned. त्या पापाचा आम्ही पापविंगार करतो. We neglect that sin. तुझा धावा We call करतो. on you. हे देवा आम्हाला क्षमा Oh कर. God, forgive us. आम्हाला संधी Give दे. us a chance. आम्हाला वेळ दे. Give us time. तू कार्य You कर. work. तू थांबू You नको. don't stop. आम्हाला तू क्षमा कर. You forgive us. दानिएलने प्रार्थना केली. Daniel prayed. त्यांनी इस्रायल लोकांसाठी He prayed प्रार्थना for the केली. people of Israel. त्यांच्यासाठी त्यांनी मध्यस्थी He was केली. their mediator. यरुशलेम शहरासाठी त्यांनी He प्रार्थना prayed for केली the city of Jerusalem. की शहराला यांचं हे ओसाळाचं कालावधी कमी करावा God should देवाने. reduce this deserted time. लवकरात लवकर देवाने सर्व गोष्टी व्यवस्थित कराव्या. God should fix everything as soon as possible. यासाठी दानिएलने मध्यस्थी Daniel केली mediated for this. की आमच्या लोकांना तू क्षमा That कर. forgive our people. मोशेने प्रार्थना Moses केली. prayed. तर दानिएलने प्रार्थना केली. Daniel prayed. पौलाने मंडळीसाठी प्रार्थना Paul prayed केली. for the fellowship. हे लोक उपवास प्रार्थना These करत people होते. fasted and prayed. ते इतरांसाठी प्रार्थना They prayed करत for होते. others. इतरांना मदत करत They होते. helped others. इतरांसाठी देवाला ते हाक मारत होते. They called on God for others. उपवास प्रार्थना What म्हणजे is काय? fasting and praying? देव म्हणतो आम्हाला God says, जे बंदिवान लोक people in आहेत bondages, त्यांना बंधातून get बाहेर them out काढा. of bondage. जे जास्ती लोक Those who are आहेत in pain, त्या तासातून त्यांना get बाहेर them out काढा. of that pain. सरळ चुकीच्या गोष्टी बंद Stop करा. all wrongdoings. दुपारच्या काळात तुम्ही लोकांना मदत Help करा. people during fasting. लोकांना सहाय्य करा. Help people. लोकांना प्रार्थना करा. Pray for people. लोकांना मार्गदर्शन Guide करा. people. देव आम्हाला This is सुचवतो what God suggests us. की उपवास प्रार्थना आम्ही देवाजवळ जातो. During fasting and praying, we go near God. आम्ही देवाला know ओळखतो. देवाचे विचार काय? What are the thoughts of God? देवाची What इच्छा is काय? God's will? देव काय What करणार will आहे? God do? देव कसं करणार How आहे? will God do? देवाच्या समीप जाऊन आम्हाला We समजतो. understand this by going near God. देव आमच्याशी बोलू God wants to इच्छितो. talk to us. बायबल Bible सांगतो says, प्रकटी 3:20 like प्रमाणे Revelation 3:20, पहा मी दारावर listen, उभा I आहे, stand at the door. दार ठोकीत And now, आहे. जो कोणी माझी वाणी If ऐकून दार anyone उघडेल, hears my voice and opens the door, मी आज जाईन, I will प्रवेश come करेन. into him आम्ही दोघं and भोजन have करू. dinner with him. आम्ही We देवाणघेवाण will give करू. and take. आम्हाला देवाची वाणी ऐकू We येत cannot नाही. hear the voice of God. आम्हाला देवाचं We दर्शन are होत not able नाही. to see God. देव रोज आम्हाला God आमंत्रण invites देत us आहे. every day. देव रोज आम्हाला आमंत्रण God देत आहे. invites us every day. मत्ते 11:28 Like Matthew प्रमाणे 11:28. अहो कष्टी भारा कजन तुम्ही सर्व Come to मजकडे me, या. all weary and burdened people. मी तुम्हाला I मुक्ती shall set you देतो. free. मी तुमचा I उद्धार will save करतो. you. मी तुम्हाला I शांती give you देतो. peace. मी तुम्हाला I आरोग्य give you देतो. health. मी तुम्हाला I आनंद make you करतो. happy. मी तुम्हाला I will आशीष bless देईन. you. आज आम्हाला देवाची वाणी Today ऐकू we येत cannot नाही. hear the voice of God. आज आम्हाला देवाचं We are दर्शन not होत able to नाही. see God कारण आम्ही देवाच्या सहभागीत because जात we do नाही. not participate in God. उपवास Through fasting प्रार्थनेद्वारे and praying, आम्ही देवाची we सहभागिता receive प्राप्त God's करतो. participation. त्या आम्ही देवाच्या जवळजवळ जातो. We go closer to God. उपवास In प्रार्थनेमध्ये fasting and praying, आम्ही स्वतःला तयार we करतो. prepare ourselves. आमच्या स्वतःमध्ये परिवर्तन We होतं. change ourselves. आमच्यामध्ये सुधारणा We होती. improve. आमच्यामध्ये देव बदलाव God करतो. changes us.
आम्हाला चांगल्या गोष्टीची सवय देव आम्हाला God makes us लावतो. do good things. आमच्यामध्ये देवाचे विचार, God's thoughts in us, देवाची इच्छा God's will आमच्यामध्ये निर्माण is होतात. formed in us. आम्ही देवाच्या मार्गात चालत We जातो. walk in God's way. आम्ही देवाला ओळखायला We begin लागतो. to know God. व अधिक देवामध्ये आमची वाढ होते. More and more we grow in God. आम्ही आत्म्यात वाढतो, We grow in spirit. We सामर्थ्याने grow in वाढतो, strength. देवाच्या We ज्ञानाने grow in वाढतो, God's knowledge. देवाच्या बुद्धीने We grow in वाढतो, wisdom of God. देवाची प्रीतीने We आम्ही grow in love वाढतो. of God. आम्हाला देव तयार God करतो, prepares us. देव आम्हाला बनवतो, God creates घडवतो, and forms us कारण आम्ही देवाच्या समीपी जातो, because we go near God. देवाच्या सहभागीत We live in राहतो. God's participation. त्यामुळे आमच्यामध्ये So रूपांतर it होतो, transforms us. आम्ही we बदलतो, आम्ही देवासारखं देवाचा स्वभाव The आमच्यामध्ये nature of येतो, God comes into us. आम्ही देवासारखं कार्य We work करतो, like God. देवाच्या मार्गदर्शनाने आम्ही We कार्य work under करतो. God's guidance. देव सर्व बदलतो. God changes everything उपास through प्रार्थना. fasting and prayer. 40 दिवसाच्या उपासाच्या काळात During the 40 days of fasting, मी पण उपास even केला. I fasted, मी पण प्रार्थना I केली. prayed. 40 दिवसाचा It अवकाश was a होता. time frame of 40 days. मी उपास I प्रार्थना fasted केली. and prayed. रोज बायबल I वाचतो. read the Bible every day. देवाच्या सहभागीत राहण्याचा I प्रयत्न tried to केला. live in God's participation. देवासाठी अन्न वर्ज I केलं. skipped food for God, सर्व गोष्टीचे skipped वर्ज केल्या. everything for God. 40 दिवस देवासंगती राहण्याचा I प्रयत्न tried to केला. live with God for 40 days. रोज आणि रोज Every day, प्रार्थना I करत असे, prayed. I बायबल read वाचत the असे, Bible. देवामध्ये चालण्याचा मी I प्रयत्न tried केला. to walk in God. 40 दिवस होऊन 40 गेले, days passed. माझे उपास संपले. My fast was over. मी फार आनंदित I होतो, was very happy. मी फार I उत्साही was होतो, excited. कारण मला 40 दिवस उपास For धरता आले. I fasted for 40 days. मी फार उत्साही I होतो, was very excited. मी वेळोवेळी देवाला I प्रार्थना prayed to करत God होतो. from time to time. मी म्हणलं देव 40 दिवसानंतर देव मला उत्तर I said देईल. after 40 days God will answer me. मी वेळोवेळी देवाला I प्रार्थना prayed to केली. God from time to time. आमच्या कुटुंबात वेळोवेळी I प्रार्थना prayed in our केली. family. देवाने पवित्र God आत्म्याद्वारे through Holy Spirit. आमची बहीण कल्पना Through our sister राजेशद्वारे Kalpana Rogers. मार्गदर्शन God केलं. guided. देवाने मला God सुचवलं, suggested me. मला देवाने God दाखवलं showed me जे मी उपास what केले I was होते, fasting for, जे मी which प्रार्थना I केली had होती, prayed for. जे 40 दिवस देवाच्या सवय राहण्याचा मी प्रयत्न केला For होता, 40 days I tried to live in God's participation. पण मी देवाला संतुष्ट करू शकलो नाही. But I could not please God. माझा उपास देवाला पसंत असता उपास नव्हता. My fasting was not the fasting that could please God. माझे 40 दिवस उपास व्यर्थ गेले. My 40 days fast was in vain. माझी प्रार्थना व्यर्थ गेली. My prayers was in माझा vain. वेळ समय व्यर्थ गेला. My time was in vain. त्यावेळेस देवा मला शिकवलं, At that time God taught me मला हवा असा उपास कसा असतो. how is the fast I want. देवाने मला मार्गदर्शन केलं. God guided me. तू देवासाठी अन्न वर्ज केलं होतं. You skipped your food for God. देव मला म्हणाला, God told me. पवित्र आत्म्याने देव मला बोलला, Through Holy Spirit God spoke to me. तू देवासाठी अन्न वर्ज केलं, You gave up your food for God. पण तू देवासाठी स्वतःला वर्ज करायला पाहिजे होतं. But you could have given yourself to God. तू आपल्या मीपणाची राज करायची होती. You could have given your pride. तू रोज प्रतिदिवशी Every day स्वतःला माझ्यासमोर ठेवायला पाहिजे होतं. you had to put तू yourself in front स्वतःचा of त्याग me. करायचा होता. You could have sacrificed तू yourself. अन्न वर्ज केलं, You gave up your food. तू सर्व गोष्टी वर्ज केल्या, You gave up पण everything. तू मीपणाला वर्ज करायला पाहिजे होतं. But you could have given up your pride. देवाने मला जागृत केलं. God woke me up. लूक सुवार्ता 9:23 प्रमाणे Like the Gospel of Luke 9:23, येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, जो कोणी माझ्या मागे इच्छितो if anyone wants to come with me, त्याने आत्मत्याग करावा, he must deny himself. आत्मनिग्रह He करावा. should restrain himself. रोज प्रतिदिवशी Every day, आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. he must take up his cross and follow me. रोज Every day, रोज आपल्या मीपणाचा त्याग करावा. every day he should sacrifice his pride. देवाची वृद्धी आपल्यामध्ये झाली पाहिजे. God must grow in us. बाप्तिस्मा करणारा योहान बोलतो, John the Baptist says, हे देवा माझी रास होऊ दे, let me become less. तुझी वृद्धी माझ्यामध्ये होऊ दे. Let your growth be in me. माझ्या स्वतःची रास कर. You become great, let me be less.
तुझी वृद्धी माझ्यामध्ये होऊ दे, Let your growth be in me. तुझे विचार माझ्यामध्ये होऊ दे, Let your thoughts come into me. तुझे इच्छा माझ्यामध्ये येऊ दे, Let your will come into me. तुझा स्वभाव माझ्यामध्ये होऊ दे, Let your nature come into तुझे me. गुण माझ्यामध्ये येऊ Let दे, your qualities come into me. तुझे फळ माझ्यामध्ये निर्माण You कर. make your fruit in me. जे गलती 5:22 प्रमाणे Like Galatians 5:22. तुझे फळ माझ्यामध्ये निर्माण कर, You produce your fruits in me. तुझे गुण माझ्यामध्ये तयार Build कर. your qualities in me. उपवास प्रार्थना हेच देव करतो. God does this in fasting and praying. देवाने मला शिक्षण दिलं, God taught me. देवाने माझे डोळे God उघडले, opened my eyes. तेव्हापासून मी तसं उपवास धरायला लागलो. From then on, I started fasting like that. देवाने मला मार्गदर्शन केलं, God guided me. त्यामुळे आम्हाला So समजतो, we understand. त्यावेळेस आम्हाला We कळतं get to know की देव कोणते उपवास मान्य that which करतो. fasting God accepts. आम्हाला प्रत्येकाला समजलं We पाहिजे, must understand. प्रत्येक गोष्ट आम्हाला कळाली We must पाहिजे. understand everything. आम्ही जे काही देवामध्ये करतो, Whatever we do in God, आम्ही प्रार्थना we करतो, pray, आम्ही उपवास we करतो, fast, आम्ही दानधर्म we give करतो, offerings. आम्ही जे काही करतो Whatever we do, हे देवाला पसंत आहे का is नाही, God pleased with it? देव यांनी संतुष्ट आहे की Is नाही, God happy with it? देव हे मान्य करतो की नाही, Does God accept it? देव सर्व आशीर्वाद करतो की Does नाही, God bless it? हे आम्हाला समजलं We need पाहिजे. to understand. देव आज भी God बोलतो, still speaks today. देव काल आज आणि सारखा God is आहे. the same for yesterday and today. मला की 3:16 पर्यंत देव बदलला Like नाही. Malachi 3:16, God has never changed. जुन्या करात देव बोलला, God spoke in Old Testament. नवीन करात येशू ख्रिस्ताद्वारे He बोलला. spoke through Jesus in New Testament. येशू की स्वर्गात गेला, Lord Jesus went into heaven. पवित्र आत्मा आला, The Holy Spirit came. पवित्र आत्म्याने देव आमच्याशी आज भी बोलतो. Even God speaks to us सर्व today गोष्टीचं through आम्हाला तो Holy मार्गदर्शन Spirit. करतो. He guides us in all things. तो आम्हाला जागृत He करतो. awakens us. मग आज आम्हाला जागृत राहायला पाहिजे. So we must stay awake today. आमचे उपास, Our आमची fasting, प्रार्थना our prayer, देवाला पसंत झाली पाहिजे. God must be pleased आम्ही with. उपासाच्या दिवसात काय केलं पाहिजे, What we should do on the day of fasting. काय वर्ष केलं पाहिजे, What should we do? काय गोष्टी स्वीकार केला पाहिजे, What should we accept? हे आम्हाला समजलं We पाहिजे. need to understand उपास this. प्रार्थना देव आम्हाला बनवतो, घडवतो. During the period of fasting, God forms and makes उपास us. प्रार्थना आम्ही इतरांचं ओझं वाहतो. During आम्ही. fasting, we carry burden of others. उपास प्रार्थना देव आम्हाला मार्गदर्शन करतो. Through fasting, God guides us. आमच्या जीवनात आम्ही काय केलं पाहिजे, What we need to do in our देवाचं life, कार्य कसं केलं पाहिजे, how to do God's work, मंडळी कशी चालवली पाहिजे, how to run the fellowship, लोकांचा बचाव कसा केला how to पाहिजे, save the people, लोकांची उन्नती कशी झाली पाहिजे, how people should be uplifted. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible, we see. प्रेषित 13 मध्ये पाहतो, In Acts, we see. सर्व देवाचे सेवक लोक एकत्र आले, All God's people came together. त्यांनी उपास प्रार्थना केली. They fasted and prayed. त्यावेळेस पवित्र आत्मा At आला. that time, the Holy Spirit पवित्र came. आत्म्याने The Holy Spirit सेवक लोकांना मार्गदर्शन केलं. guided God's servant. पाऊल वर्णमा ह्यांना बाजूला काढा, Take Paul and Barnabas aside. ह्यांना वेगळं करा. Separate them देवाच्या कार्यासाठी, for God's work, देवाच्या for सेवेसाठी serving God. ह्यांना बाजूला करा. Take them ज्या aside कार्यासाठी देवाने ह्यांनी नेमणूक for which केली, God has chosen them. त्या कार्याला त्यांना पाठवून द्या. Send them for that work. उपास प्रार्थनेद्वारे Through fasting and praying, सेवकांना देवाने मार्गदर्शन केलं. God guided the servants. देव काय करणार आहे, What will God do? कोणासंबंधी काय करणार Will आहे, He do about someone? हे देव प्रगट God करतो. reveals it. त्यामुळे पाऊल सिलाला देवाने कार्यासाठी पाठवून दिलं. God sent Paul for his work. हेच उपास प्रार्थनेचं महत्व आहे. This is the importance of fasting and आम्ही praying. देवावर बळजबरी करू शकत We नाही. cannot force God. आम्ही उपास प्रार्थने देवाजवळ जातो. During fasting, we go near God. देव पवित्र देव आहे. God is holy. देव पवित्र देव आहे. He is holy God. देवासारखं पवित्र कोणीच There is नाही. no one as holy as बायबल God. सांगतो, Bible says पहिलं तिमोथी 6:15 in Timothy प्रमाणे, 1 6:15. पहिलं तिमोथी 6:15 In प्रमाणे Timothy 1 6:15, देव अगम्य प्रकाशात God dwells in राहतो. unapproachable light. त्या प्रकाशात कोणी प्रवेश करू शकत No नाही. one can enter in that देव light. एवढा पवित्र God आहे, is so holy. देव एवढा तेजस्वी God आहे, is so glorious. कोणीच माणूस त्यासमोर उभा राहू शकत No man नाही. can stand before him. कारण देवाची पवित्रता Because the holiness of God देवासमोर कोणाला उभं करू शकत नाही. cannot make anyone stand before God. बायबल मध्ये पाहतो We see in आम्ही, the Bible. यशया 7:3 मध्ये In पाहतो, Isaiah 6:3 we see संपूर्ण मंदिर देवाच्या तेजाने भरून गेलं. the whole temple was filled with His glory. त्यावेळेस At that time, यशया संदेष्टा घाबरला. Prophet Isaiah was scared. तो म्हणाला, He said,
देवाच्या मंदिरात मी उभा I आहे. am standing in God's temple. देवाच्या मंदिरात मी देवाचं दर्शन घेत आहे. I see God in the temple of God. आता माझं कसं होणार? What about me now? आता मी कसं जगणार? How will I live now? मी देवासमोर राहू शकत I नाही, cannot stand before God, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य for आहे. I am man of unclean lips. मी अशुद्ध I लोकांमध्ये live among राहतो. unclean people. देव तर पवित्र देव God is आहे, the holy God. त्याच्यासमोर मी उभं राहू I cannot शकत नाही. stand before him. येशा भयभीत Isaiah झाला. was scared. त्यावर देवाने त्याच्यावर कृपा At that केली, time, God was gracious to him. दया He was केली, merciful. त्याच्या पापाची क्षमा He केली. forgave his sins. देवाने त्याला तयार केलं, God prepared him देवाच्या and काळाला sent him पाठवून for दिलं. God's work. आम्ही देवाच्या समीपतेत We जातो. go near God. आमचा देव पवित्र आहे, Our God is holy. यासाठी आम्हाला बी तयारी We केली must पाहिजे. also prepare for this. आम्हाला We must be शुद्ध clean पवित्र होऊन देवासमोर गेलं and pure to पाहिजे. go before God. बायबल Bible सांगतो, says मत्ती in शुभवर्तमान the Gospel of Matthew 5:8 in प्रमाणे 5:8, जे अंतकरण शुद्ध those आहे pure in heart ते will be धन्य, blessed. ते देवाला पाहू They can शकतील, see God. ते देवाची वाणी They ऐकू can hear शकतील, God's voice. त्यांना समजेल, They will understand. त्यांना They कळेल, will know कारण ते अंतकरण शुद्ध आहे. because they are pure in heart. बायबल सांगतो, Bible says देव पवित्र देव आहे. God is the holy God. आम्हाला देवाकडे For us to जाण्यासाठी go to God, आम्ही स्वतःचा पश्चाताप we केला need to पाहिजे. repent. रोज प्रति दिवशी Every day, आम्ही देवाचा धावा केला we need पाहिजे. to call on God. आम्ही मीपणाचा त्याग We केला need to पाहिजे. give up our ego. रोज प्रति दिवशी Every day, आम्ही आत्मनिग्रह केला we should पाहिजे. do self-restraint. आम्ही आत्म्याचा त्याग केला पाहिजे. We must give up the soul. आम्ही स्वतःचा त्याग केला We must पाहिजे. give ourselves. तर आम्ही देवाच्या सहभागी जाऊ Then शकतो. only we can go in God's रोज participation. आम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. We must examine ourselves daily, होणाऱ्या चुकाची देवाला क्षमा ask माहिती forgiveness for our sins, पाहिजे. देवाच्या मार्गात आम्ही and we चाललो must walk in the way of God. बायबल सांगतो, Bible says स्तोत्र 139 23 in 24 Psalm 139, 23, 24 we see, दावीद काय what does म्हणतो? David say? हे देवा, O God, माझी झडती search घे. me, God, माझा अंतःकरण and know तपासून my पहा. heart. हे देवा, O God, माझी झडती घे. search me, God, माझा अंतःकरण and तपासून know पहा. my heart. माझ्यात काय चुका आहे, There is something wrong in me, काय उणीव आहे, any mistakes, मला show दाखव, me, म्हणजे मी पश्चाताप so करेन. I can repent. मी तुला क्षमा I will मागेन, ask you forgiveness. तुझ्या मार्गात I मी will walk चालेन. in your way. दावीद प्रार्थना David करतो, prays, माझं अंतःकरण तपास, know my heart, माझ्या चुका मला दाखव, show me my mistakes, माझ्या चुकांची मला जाणीव let होऊ me be दे, aware of my mistakes, मला पश्चाताप करू दे. let me repent. ही दावीदची प्रार्थना This आहे. is prayer of David. 40 दिवसाचा अवकाश आहे. There is a time frame of 40 देव days. आम्हाला संधी देतो. God gives us a chance. आम्ही बी देवाला प्रार्थना करू Even we शकतो. can pray to God, देवा माझी झडती घे, search me, God, माझं अंतःकरण तपास. know my heart. दुसरे तिमोथी 3:16 In Timothy 2 3:16, देवाचं वचन God's word आम्हाला बोध करतं, teaches us, आम्हाला दोष दाखवतं, rebukes us, आम्हाला आमच्यामध्ये सुधारणूक करतं, corrects us, आम्हाला देवाच्या मार्गात घेऊन and जातं. takes us in God's way. देवाचं वचन God's word, आम्ही वाचन करतो, we read, आम्ही मनन we करतो. practice. हे वचन आम्हाला This बोध word करतं, teaches us, आमचे दोष shows us दाखवतो, our mistakes, आमची सुधारणूक करतो, corrects us, देवाच्या मार्गात घेऊन takes जातो, us in God's way, देवाच्या आम्हाला जवळ घेऊन takes जातो, us close to God, आम्हाला तयार prepares करतो, us, आम्हाला शुद्ध पवित्र तयार prepares करतो. us pure and clean. देव आम्हाला तयार God करतो. prepares us. देवाने यशाला तयार God केलं, prepared Isaiah. देवाने सेवक लोकांना तयार God केलं, prepared servants. देव मंडळीला तयार God करतो, prepares fellowship. त्यांच्या समीपमध्ये देव राहतो. God lives in them. यासाठी देवाजवळ जाण्यासाठी For this to go near God, आमची तयारी असली पाहिजे. we must be prepared. मी उपवासाच्या During काळात this fast, आम्ही रोज देवावर प्रार्थना केली we पाहिजे, have to pray to God every day. रोज आत्मनिग्रह केला पाहिजे, We have to restrain ourselves. पश्चाताप केला We पाहिजे, have to repent. देवाला क्षमा मागितली Ask पाहिजे. forgiveness to God. देव आम्हाला तयार करतो, God prepares us. देव आमचा उपयोग God uses us.
देव आम्हाला त्या कार्यासाठी God sends us for His work. देव आम्हाला आश्रयित करतो. God blesses us. तो आमच्यावर इतरांना Through आश्रयित us, He blesses others. करतो. तो आमचा उपयोग He करतो. makes use of us. तो म्हणतो जातल्या Release सोडवा. them. जे भुकेले त्यांना अन्न Give द्या. food to those who are hungry. जे बंदिवान त्यांना सोडवा. Set free those in bondages. जे निराशी उदासी त्यांना मदत Help करा. those who are sad and upset. जे भटकते त्यांना स्थिर करा. Stabilize those who are wandering. देव आमच्याकडून कार्य करतो. God works through us. देव आमच्या त्याच्या सामर्थ्याने कार्य God करतो. works through His power. देव अधिक आमचा उपयोग God makes use of us more and more. मग उपास प्रार्थनेद्वारे Through fasting and praying, देवामध्ये आमची वाढ we होते. grow in God व आम्ही and तयार we are होतो. prepared. देव आम्हाला तयार करतो. God prepares us. त्याच्या कार्यासाठी तो He आमचा makes उपयोग use करतो. of us for His work. तो वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन He करतो. guides us from time to time. आम्ही हाक मानून ते देव आम्हाला उत्तर We देतो. call Him, God answers us. व तो अधिक त्याच्या कार्याचा तो विस्तार करतो. And He expands His work. एके दिवशी One day, येशू ख्रिस्ताच्या काळात in the time of Jesus, एक मनुष्य one man, त्याला एक मुलगा he होता. had a son. तो मुलगा सैतानी बंधनात He होता. was in satanic bondages since childhood. लहानपणापासून त्याला सैतानी बाधा He होती. was in satanic bondages. त्या लहान मुलाला That small boy, वेळोवेळी सैतान मारण्याचा प्रयत्न Satan करत was होता. trying to kill him. तो He अग्नीत would throw him टाकायचा, into fire, त्याला पाण्यात into टाकण्याचा, water. त्याला जर नाश He करायला तो tried to पाहायचा. destroy him, तरी पण त्याचा नाश झाला yet he नाही. was not destroyed. पण तो ती बाधा But त्याला the त्रास देत Satan होती. troubled him. एके दिवशी One day, मुलाचे वडील त्या मुलाला घेऊन येशूच्या the शिष्याकडे boy's आले. father took the boy and came to Lord Jesus' servant. शिष्य लोकांनी ते सैतानी बाधा The काढण्याचा disciples प्रयत्न tried केला. to break the satanic bondages. त्यांनी They प्रयत्न tried. केले, त्यांनी प्रार्थना They केली, prayed, तरी पण ते सैतान निघत नव्हता. yet Satan did not come out. ती हट्टी जात It was होती, stubborn, ती सोडायला तयार was not नव्हती. ready to leave the boy. त्यामुळे शिष्य लोक So वेळी the प्रार्थना करत disciples were होते, praying, तरी पण ते सैतान निघत yet नव्हता. the Satan did not come out of it. त्या ठिकाणी शिष्य लोक अपयशी At ठरले. that time, the disciples failed. त्यानंतर येशू ख्रिस्त Then आला. Lord Jesus came. बायबल Bible सांगतो, says, 9:23 like प्रमाणे, 9:23, मार्क in Mark 9:23 प्रमाणे 9:23, येशू ख्रिस्त Lord आला. Jesus came. त्यांनी मुलाच्या वडिलांची He भेट met घेतली. boy's father. वडिलांनी सर्व गोष्टी The त्याला boy's father सांगितल्या. told Jesus everything. प्रभू येशूने ते सैतानला Then धमकावलं. Lord Jesus threatened the Satan. त्यावेळेस सैतानने त्या मुलाला सोडून निघून गेला. At that time, the Satan went away. तो मुलगा The बरा boy झाला. was healed. The boy's मुलाचे वडील father आनंदित was झाले. happी. त्यावेळेस शिष्यांना At that प्रश्न time, आला, questions came in disciples' mind ज्यावेळेस एकांतामध्ये येशू सांगते ते as चालले they were होते, walking alone with Lord Jesus. त्यावेळेस त्यांनी शिष्यांनी येशूला At that प्रश्न time, केला the disciple questioned Jesus, की ही सैतान आम्हाला काढता का why नाही आलं? couldn't we take the Satan out? आम्ही वेळोवेळी We प्रार्थना prayed from केली, time to time. अनेक बाधा आम्हाला We काढता were आल्या, able to overcome many obstacles. पण ही बाधा आम्हाला काढता But का why नाही? couldn't we take this Satan out? त्यावेळेस येशूने At त्यांना that उत्तर time, Lord दिलं. Jesus answered, मार्क 9:28 like प्रमाणे Mark 9:28, येशू ख्रिस्त त्यांना Lord म्हणाला, Jesus said, this ही is the जात आहे, kind. ही प्रार्थना उपास This शिवाय kind जात can come नाही. out by nothing but prayer and fasting. यासाठी तुम्हाला For उपास this धरायला you लागेल. need to fast. अजून More प्रार्थना prayers वाढवायला will have लागेल. to be made. त्यावेळेस ही तुम्हाला At that काढता time येईल. you can drive it out. उपासद्वारे आमचं Through सामर्थ्य fasting and वाढतं. prayers our strength increases. सर्व गोष्टी आम्हाला We समजतात. understand everything. येशूने शिक्षण Jesus gave understanding to disciples. उपास प्रार्थनेची गरज Fasting आहे. and praying is needed. माझ्या जीवनात कार्य While I करत was असताना working in my life, देवाने God मला gave me अधिकार an दिला. authority. मी देवाची I सेवा served करू God. लागलो. अनेक आजारांना मी देवाने बरं God healed केलं. many illness. अनेक Many सैतानी people बंधनात were in लोक होते. satanic bondages. 11 20 वर्ष लोक For 11 बंधनात and होते. 20 years they were in bondages.
असे बंधन देवाने God तोडले. broke such bondages. अशा बंधनातून लोकांना देवाने God मुक्त freed केलं. people from such bondages. मोठमोठे आजार देवाने God घालवले. healed major diseases. देव प्रार्थनेवर कार्य करत God होता. worked through prayers. मी आनंदित होतो. I was happy. मी उत्साही I होतो. was excited. देवामध्ये माझं कार्य वाढत My होतं. work was growing in God. एके दिवशी One day, प्रार्थना in the स्थळामध्ये place of worship, एक मुलगी आली. one girl came. तिला सैतानी She बाधा was in होती. satanic bondage. आणि सैतानी हर त्याने जखडलं Satan had होतं. tied her from everywhere. तिच्यामध्ये सैतानी She सैन्य had होतं. satanic army in her. ज्यावेळेस मी तिला काढण्याचा प्रयत्न The केला time I tried to drive the Satan out, त्यावेळेस ते मला ऐकत at नव्हतं. that time it did not listen to me. ती हट्टी जात It होती. was stubborn. ती निघायला तयार It was नव्हती. not ready to go out. मी वेळोवेळी तिला I धमकवत threatened her होतो, every time, पण ती निघायला तयार but she नव्हती. was not ready to get out. वेळोवेळी मी प्रार्थना करत I होतो. prayed from time to time. वेळ गेला, समय The गेला, time passed, पण ती जात ती but निघत the kind of नव्हती. Satan did not move out. त्यावेळेस मी देवाला प्रार्थना At that केली. time I prayed to God, देवा असं का God, झालं? why this happened? देवा माझ्याकडून काय चुकलं का? God, did I do something wrong? त्या सर्व चुकाची क्षमा I ask मागतो. forgiveness for all mistakes. पण हे भूत Why का this जात Satan नाही? doesn't go away? ही बाधा का जात Why this नाही? demon don't go away? असे मी वेळोवेळी देवाला Like प्रार्थना this केली. I prayed to God. देवाने पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन केलं. God guide through Holy Spirit. देवाने मला सांगितलं, God told me, यहोशा Joshua, इथे तुला प्रार्थना उपवास करण्याची गरज here you आहे. need to fast and pray. तुला उपवास धरण्याची गरज आहे. You need to fast. तू उपवास व प्रार्थना धर, You fast and pray. त्यावेळेस तुला भूत काढता येईल. At that time you can take away this demon. देवाने मला शिक्षण दिलं. God guided me. इथे उपवास धर, You fast here, प्रार्थना कर, you pray, मग तुझी वाढ होईल. then you will grow. तुला सर्व गोष्टी समजेल. You will understand everything. देवाने मला शिक्षण दिलं. God taught me. मग उपवास मी प्रार्थना केली. So I fasted and मी prayed. उपवास धरू लागलो, I fasted. प्रार्थना करू लागलो. I prayed. देव माझ्यामध्ये कार्य करू God लागला. worked in me. देव माझी वाढ करू I लागला. grew in God देव आत्म्याने, सामर्थ्याने, through spirit and strength, धैर्याने, ज्ञानाने, through patience and wisdom, बुद्धीने through knowledge. देव माझी वाढ करू लागला. God began to grow me. त्यावेळी मला ते सर्व गोष्टी अटकाव करता At that आला. time I could manage to do all things. मला विजय प्राप्त करता I आला. was able to win. हेच देव मला वेळोवेळी मार्गदर्शन The करतो. same God guides us from time to time. आम्ही उपवास धराव. We need to fast. आम्ही मनात ठरल्याप्रमाणे उपवास धराव. We should fast as we wish. जेवढी वेळ असेल त्या वेळेनुसार You तुम्ही must उपवास fast as धराव. per the time as you have. अनेक जण दुर्बळ आहे, Many people are weak. अशक्त असतात, They are unhealthy. आजारी They are असतात. ill. त्यांची इच्छा असते उपवास They धरण्याची. also wish to fast. आपल्या मनात ठरल्याप्रमाणे उपवास धरा. Fast as per your will. तुम्हाला जमल त्या वेळेपुरतं उपवास Fast धरा. as much as you can. पण उपवास But the importance of fasting, उपवासाच्या काळात the time of fasting, आम्ही स्वतःला वर्ज केलं we need to पाहिजे. give up ourselves. स्वतःला तयार करण्यासाठी देवाला प्रार्थना केली We पाहिजे. need to pray to God to prepare ourselves. आणि इतरांना आम्ही मदत केली We need पाहिजे. to help others. इतरांना आम्ही सहाय्य We केलं need to पाहिजे. help others. इतरांसाठी आम्ही देवाचा धावा केला We पाहिजे. need to call on God for others. मोशेने Moses देवाचा धावा केला, called on God मंडळीसाठी for केला. the fellowship. दानिएलने देवाचा धावा केला, Daniel called on God. उपवास प्रार्थना He केली. fasted and prayed. यरूशलेमसाठी त्यांनी प्रार्थना He केली. prayed for Jerusalem. बायबल सांगतो, Bible says अनेक सेवक संदेश त्यांनी प्रार्थना केली, many servants and prophets prayed. उपवास प्रार्थना केली, They fasted and prayed. मंडळीसाठी प्रार्थना They prayed केली, for the fellowship. इतर लोकांसाठी त्यांनी They prayed for प्रार्थना other केली. people. पौलाने उपवास प्रार्थना Even केली, Paul fasted and prayed. मंडळी तयार होऊन त्यांनी प्रार्थना He केली. prayed for the fellowship to be formed, देवाची सहभागिता, God's participation, देवाचं मार्गदर्शन God's guidance. वेळोवेळी भेटाव. We should get it from time to time, अधिक आम्हाला देवाला ओळखता and यावं. we should get to know God more and more. यासाठी लोकांनी उपवास प्रार्थना For केली. this, people fasted and prayed. आम्ही उपवास प्रार्थनाद्वारे Through fasting and praying, आम्हाला देव we समजतो, understand God. देवाच्या योजना संकल्प We समजतात, understand God's plan and देवाचे resolution. विचार इच्छा आम्हाला We समजतात. understand God's thoughts. आम्ही देवाला बदलू We शकत cannot नाही. change God.
देव दया करतो, कृपा God is करतो. merciful and gracious. देव आपलं बदलतो. God changes us. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible, we see योनाने संदेश दिला. John gave the message. निनवे शहराचा The city of Nineveh, 40 दिवसात देव नाश करेल. God will destroy it in 40 days. त्यावेळेस निनवे शहराने At that time, Nineveh देवाच्या city, वाणीवर विश्वास ठेवला. they believed in God's word. लहानापासून थोराप्रमाण, From the youngest to the oldest, राजापासून तर मनुष्यापर्यंत from the king to the common man, सर्वांनी उपास प्रार्थना केली. everyone fasted देव and त्या prayed. शहराचा नाश करत होता, God was about to destroy that city कारण त्या शहराचं पाप वाढलं होतं. because the sin of that city had increased. त्यांनी देवाचं ऐकलं नव्हतं. They did not listen to God. देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं होतं. They disobeyed God's command. म्हणून देव म्हणला, मी निनवेच्या शहराचा नाश करेन. So God said, I will destroy Nineveh city. पण त्या सर्व लोकांनी So all people, उपास प्रार्थना केली, they fasted and prayed. देवाचा धावा केला, They called on God. देवाकडे दयेची कृपेची याचना केली. They asked for mercy and grace to God. देवा तू आमच्यावर दया कर, God have mercy on us. देवा आमच्यावर तू कृपा कर, You be gracious to तू us. आमची आठवण You कर. remember us. आम्ही चुकलेलो आहो, We are wrong. आम्हाला क्षमा कर, Forgive us. आम्हाला क्षमा कर. Forgive us. तू करुणावृत्ती देव आहे, You are a merciful God. तू आमच्यावर करुणा कर, You have mercy on us. आमचा बचाव कर. You save us. उपास प्रार्थनेद्वारे Through fasting and praying, देवाचं मन फिरलं, God changed his mind. देवाने त्यांचा बचाव केला. God saved them. उपास Through प्रार्थनेद्वारे fasting and praying, देव अशा पद्धतीने काम this करतो. is how God works. म्हणून आम्ही उपास प्रार्थना So fasting and praying धरावी, must be done पण मनात ठरवल्याप्रमाणे करावी. as per your will. व आमचा उपास हा गुप्त Our असावा. fasting should be a secret. हे आम्हाला बायबलमध्ये पाहतो. This is what we see in Bible. यशया 58 मध्ये You see तुम्ही in पहा, Isaiah 58, संपूर्ण अध्याय वाचून पहा, read the whole verse and see देवाला पसंत असणारा उपास कसा how असावा. should our fasting be that pleases God. देव आम्हाला दाखवतो. God shows us. आज आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं. Today we guided you through God. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं, God guided त्या us. देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank आपण God. सर्वांसाठी प्रार्थना करूया. We'll pray for everyone. येणारा गुड फ्रायडे आहे, Coming Good ईस्टर आहे. Easter. या दिवसात आमची भेट होईल. We'll meet on these आम्ही days. पुन्हा 15 दिवसानंतर Again after 15 days, तुमच्याशी भेट घेऊ. we will meet you आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला संदेश देऊ. and we will teach you through God. आम्ही वधस्तंभाविषयी संदेश देऊ. We will teach you about Holy आम्ही Cross. पुनरुत्थानाविषयी संदेश देऊ. We will teach you about resurrection देवाचा आम्ही गौरव करू. and glorify God. येणाऱ्या दिवसात These coming गुड फ्रायडे days, आहे, Good Friday, ईस्टर आहे, Easter, आनंद सोहळा आहे. it's a joyous occasion. प्रभू आम्हासाठी उठला आहे. The Lord has risen for us. या दिवसाची आम्ही आठवण करतो. We remember this day. आम्ही आनंद उत्सव करतो. We rejoice and be happy. त्यावेळेस आमची भेट होईल. At that time we'll meet देवाच्या वतीने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊ. and we'll guide you through God's देवाचा गौरव guidance. करू. We'll glorify God देवाचा महिमा करू. and praise चला आपण God. सर्वजण Let us everyone. सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. We'll pray for everyone. जे उपास धरतात, प्रार्थना करतात, Those who fast and pray, देवाच्या मार्गदर्शनाने उपास प्रार्थना fast करा. and pray under God's guidance. अधिक देवाच्या जवळ राहा. Go more and more close to God. देवामध्ये तू स्वतःला तयार करा. Prepare yourself in God. इतरांना मदत करा. Help others. इतरांना सहाय्य करा. Help others. इतरांसाठी जगा. Live for others. इतरांसाठी काही ना काही करा. Do something for others. इतरांना वाचवा. Save others. देव आम्हाला बोध करतो. This is what God teaches us. महाराष्ट्र आम्ही चालूया. We'll walk under His guidance. चला आपण प्रार्थना करूया. Come, let's pray to God. सर्वांसाठी प्रार्थना Let's करूया. pray for आज everyone. सर्व तुम्ही उपस्थित आहात, Today, everyone, those who present, ज्या विश्वासाने तुम्ही उपस्थित आहात, the faith in which you are present, देव तुमचे मनोदय पूर्ण करो. may God fulfill all your wishes. कशाला घाबरू नका. Don't be scared of anything. कशाची चिंता करू नका. Don't worry about anything. देव आहे. There is God. देव आहे. There is God. देव आहे. There is God. तो He सर्वकडे is आहे. everywhere. तो आकाश पृथ्वी व्यापून राहतो. He covers the heaven and the earth. देवाने मला सांगितलं, God told me. एके दिवशी देवाने माझी भेट One घेतली. day God came to me. यहोशुवा, Joshua, मी Joshua, तुझ्या समोर उभा I आहे. stand in front of you. मी देवाचा धन्यवाद I केला. thanked God. तो मला तुझ्या मागे उभा And I आहे, stand behind you. तुझ्या उजवीकडे I आहे. am at your right.
तुझ्या डावीकडे I am at आहे, your left. मी वर आहे, I am up. मी खाली आहे. I am पहा down. मी चारी बाजून तुला I घेरलेला have आहे. surrounded you on all sides. मी सर्वकडे आहे. I am everywhere. मी आकाशात आहे, देव मी I आहे. am in heaven. मी आकाश माझं सिंहासन आहे, The sky is my throne. पृथ्वी माझं पादासन आहे. The earth is my footstool. मी आकाशात बी आहे, I am in मी heaven. पृथ्वीवर पण आहे, I am on मी earth. पृथ्वी खाली पण आहे. I am under the earth. मी सर्व ठिकाणी I आहे. am everywhere. इर्मिया 23:30 Like प्रमाणे Jeremiah 23:30. आकाश पृथ्वी मी व्यापून I राहतो. cover the heaven and the earth. पहा मी चारी बाजून तुला I घेरलेला have आहे. surrounded you on all sides. मी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्वीकडे I am आहे. everywhere in east, west, north, south. असा मी देव आहे. Such a God I am. अशा देवाची मी भक्ती उपासना करतो. We worship such a God. तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. He is present in us. येशू ख्रिस्त म्हणला मत्ती 18:20 प्रमाणे, In Matthew 18:20, Lord said, 18:20 प्रमाणे, like 18:20, ज्या ठिकाणी दोघे तिघे विश्वासाने एकत्र येतील for where 2 or 3 are gathered together, तिथे मी I आहे. am there among them. देव आहे, There is God. तो आमच्या समीप He आहे. is near us. तो आम्हाला मदत करू He इच्छितो. wants to help us. तो सहाय्य करू Wants to इच्छितो. help us. तो आमच्याशी बोलू He wants to इच्छितो. talk to us. आम्ही पश्चाताप करतो, We repent, क्षमा ask मागतो. forgiveness. देवाची वाणी आम्हाला समजते. Today we understand God's word. आम्ही स्वतःला तयार करतो. We prepare ourselves. देव आम्हाला समजतो. We understand God. देवाची वाणी आम्हाला We समजते. understand God's देवाचं word. दर्शन आम्हाला We होतं. see the vision of God. देवाची योजना संकल्पना We समजतो. understand God's plan and चला आपण resolution. प्रार्थना करू. Let's pray. सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करूया. Let's pray for everyone. पवित्र 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 सेनाधीश प्रभू परमेश्वरा, Holy, holy, holy Lord. आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करत्या You are the creator of heaven and earth. आमच्या प्रभू Our परमेश्वरा, Lord God. पुन्हा एकदा आम्ही तुझा धन्यवाद Once करतो. again we thank you. तुझ्या नावाचा महिमा We praise करतो. your name. तुझ्या नावाचा गौरव We करतो. glorify your तू name. महान आहे, You are great. तू अद्भुत आहे, You are wonderful. तू सर्व सत्ता करणारा You देव have आहे. rights on all. सर्व तुझ्या हातात आहे. Everything is in your hands. तू सर्व राज्य करतो. You rule over all. सर्व तुझे निर्णय चालतात. All your decisions work. त्यामुळे आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझे So आभार we thank मानतो. you, God. तू म्हणला मी आहे, You said, I am there. मी आहे, I am there. मी नेहमी I असणार. will always be तू there. आकाशपती वापरून राहणारा देव You are the God who covers the heaven and the earth. बापा परमेश्वर, आज तू आम्हामध्ये उभा आहे परमेश्वर. Lord Jesus, today as you standing in us, आज हे जे लोक आहे परमेश्वर, today all these people, Lord, जे सोशल मीडियाद्वारे परमेश्वर आज घराघरात उपस्थित आहे through परमेश्वर, social media as today in their houses they are आज present, त्यांच्याकडे Lord. तू उभा आहे We look परमेश्वर. at them today. अनेक जण आशय घेऊन तुझकडे आले Many have परमेश्वर. come to you with hopes. अनेक जण आपले मनोदय घेऊन तुझकडे आले परमेश्वर. Many have come to you with their wish. अनेक जण आपले स्वप्न घेऊन तुझकडे आले Many have परमेश्वर. come to you with their dreams. अनेकांच्या काळज्या चिंता आहे There परमेश्वर. are concerns and worries of many. तू म्हणला तुमचे मनोदय मी पूर्ण करेल You परमेश्वर. said, I will fulfill all your wishes. तुम्ही माझ्यावर विश्वास You ठेवा, believe in me. माझ्या वचनावर विश्वास You ठेवा, believe in my word. माझ्या कार्यावर You विश्वास believe in my ठेवा. work. जो विश्वास ठेवतो Those who believe, त्याला सर्व काही प्राप्त होतं. he gets everything. प्रवेश ज्या विश्वासाने लोक एकत्र आले परमेश्वर, Lord Jesus, as these people have come together, प्रवेश तुझ्या नामात त्यांचे मनोदय पूर्ण कर Lord परमेश्वर. Jesus, in your name you fulfill all their wishes. जे काही ते काम करते Whatever परमेश्वर, their work is, त्या कामात त्यांना यश दे you give परमेश्वर. them success in their work. जे शिक्षण करते Those who are in परमेश्वर, education, त्या Lord, शिक्षणामधून त्यांना शैक्षणिक आशीष दे you give them परमेश्वर. educational blessings, Lord. त्यांना शिक्षणात सफल कर You परमेश्वर. make them successful in education. जे उद्योग करतात Those who परमेश्वर, are in business, जे Lord, कामधंदा करतात those who परमेश्वर, work, Lord, त्यांच्या कामधंद्यात तू आशीष दे you परमेश्वर. bless them in their work. त्यांच्या घरात तू You बरकत दे bless their परमेश्वर. house, Lord. अनेकांचे प्रश्न There are आहे. questions of many. अनेकांचे कामासंबंधी There are प्रश्न आहे. questions related to work of many. अनेक गरजासंबंधी There are प्रश्न questions आहे. for their needs. प्रवेशच्या नामात पूर्ण कर. Fulfill them in the name of Lord Jesus. तू करशील त्यावर धन्यवाद करतो. You आभार will do मानतो. it, so we thank you, Lord. अनेक जण भयभीत आहेत Many are परमेश्वर. scared, Lord. अनेक जण दडपणाखाली Many परमेश्वर. are under pressure. पुढे कसं होईल त्यांना भीती आहे They परमेश्वर. are afraid of what will happen next. त्यांना धैर्य दे You give परमेश्वर. them patience. त्यांना हिंमत दे You give them परमेश्वर. courage. त्यांना विश्वास दे You give परमेश्वर. them faith. मी आहे I am परमेश्वर. there, Lord. हे विश्वास त्यांना दे You give this परमेश्वर. faith to them, Lord. तू प्रेम करणारा You देव, are a loving Lord. काळजी घेणारा You देव are the God परमेश्वर. who takes care. तू मदत करणारा You देव are the God परमेश्वर. who helps. तू सहाय्य करणारा You देव are the God परमेश्वर. who helps. हे लोकांना जाणीव करून दे Make परमेश्वर. people aware of this. म्हणून त्यांना तू मदत कर, So सहाय्य you कर help them, परमेश्वर. Lord. अनेक जण Many आजारी people are ill, Lord. प्रभू येशूच्या नामात You बरे कर. heal them in the name of Lord Jesus. जे करोना व्याधीमध्ये Those who सापडले are found in परमेश्वर. coronavirus, प्रभू येशूच्या नामात त्या करोनाला धमकावत I threaten the disease in the name of Lord Jesus. दूर कर परमेश्वर. Take it away, Lord.
त्या लोकांना तू बरे You कर heal those परमेश्वर. people, Lord. अनेक जण सैतानी बंधनात Many आहेत. people are in satanic bondages. अनेक बाधेत लोक अडकलेले They are परमेश्वर. stuck in many obstacles. प्रभू येशू तुझ्या नामात ते बंधन तोड Lord परमेश्वर. Jesus, you break all bondages in your name. ज्या नामात मी बंधन तोडतो I परमेश्वर. break all bondages in your name, त्या Lord. नामात ते दूर कर परमेश्वर. You take it away in your तू name लोकांना मोकळं कर and परमेश्वर. you free people, Lord. अनेक जण उपवास प्रार्थना करते परमेश्वर. Many people fast and pray, आज तुझ्या Lord. वचनानुसार तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं Today परमेश्वर. we guided them through your word. आमचे उपवास प्रार्थना तुला मान्य असावं असं पसंत पडणार असावं असं तू कर You do such as you pleased with our fasting, Lord. हे ज्ञान This knowledge, हे this प्रकाश light, त्यांच्यामध्ये दे you give परमेश्वर. them. त्यांना त्याप्रमाणे उपवास देण्यास मदत कर. You help them to fast in such way. प्रार्थना करण्यास सहाय्य You help कर. them to pray. त्यांचे मनोदेव पूर्ण You कर. fulfill all their wishes. त्यांचा उपयोग कर You make परमेश्वर. use of them, Lord. तुझी इच्छा आहे परमेश्वर. It's our wish, Lord. की उपवासाच्या काळात In परमेश्वर this Lent season, आम्ही स्वतःला तयार करावं we should परमेश्वर. prepare ourselves. इतरांना We मदत should करावी help परमेश्वर. others. इतरांसाठी आम्ही We जगावं should live for परमेश्वर. others. इतरांना आम्ही आश्वस्त Through व्हावं us, others परमेश्वर. should be blessed. इतरांचा आम्ही बचाव करावा We should परमेश्वर. save others. इतरांना आम्ही सांभाळावं परमेश्वर. We should take care of others. इतरांना अनेक गोष्टींनी आम्ही मदत We करावी. should help others in every way. यासाठी For प्रभू this, Lord, तुझी प्रीती आम्हाला ओत परमेश्वर. you pour your love in us, Lord. आमच्या अंतकरण प्रीतीने भरून टाक परमेश्वर. You fill our heart with love व तुझ्या गौरवसाठी आमचा उपयोग कर परमेश्वर. and make use of us for your glory व तुझ्या गौरवसाठी आम्हाला तयार कर परमेश्वर. and prepare us for your glory. हे सर्व प्रार्थना आहे. All these हे सर्व prayers, विनंती आहे परमेश्वर. all these requests, मान्य कर परमेश्वर. you accept, Lord, तुझं गौरव दे and may you परमेश्वर. be glorified इथं उपस्थित असलेल्या for प्रत्येकाला all those परमेश्वर. who are present here. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव दे You make परमेश्वर. them experience how good God is. तुझं गौरव दे परमेश्वर. Your glory, Lord. पुढील गुड फ्रायडे परमेश्वर. The coming Good Friday, ईस्टर आहे परमेश्वर. Easter, या दिवसात पुन्हा आमच्या लोकांची भेट होऊ दे परमेश्वर. may we meet us again, Lord. पुन्हा एकू त्यांना तू मार्गदर्शन You कर guide them परमेश्वर. again. व तुझं गौरव May दे you be परमेश्वर. glorified. तुझंच May you गौरव be दे. glorified. तुझंच Your गौरव glory, दे. Lord. प्रवेश नावाने मागून We ask this in the name of Lord Jesus. आमीन Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again, we'll meet पुढच्या महिन्यात next month, 2 तारीख किंवा 4 तारीख either 2nd or 4th. या दिवसात आमची भेट होईल. We'll meet on this date. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन We करू. will guide you through God देवाचा आम्ही गौरव करू. and glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. स्क्रीनवर दिलेले The नंबर numbers आहे. given on screen. त्या नंबरने तुम्ही आमची संपर्क करा. Contact us through those numbers. तुमचे प्रश्न समस्या आम्हाला सांगा. Tell us your questions and problems. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला We मार्गदर्शन will करू. guide you through God's guidance. देवाकडे प्रार्थना करू. We'll pray to God. देव तुमचे मनोदय God पूर्ण will करेल. fulfill all your wishes. तुम्हाला भेट देण्याची If इच्छा you आहे. want to meet us, ऑफिसचा this नंबर is आहे. our office number. सेवक लोकांचे Numbers नंबर आहे. of our co-workers. त्या नंबरवर संपर्क करा. Contact us through those आम्ही numbers तुमची भेट घेऊ. and we will meet you. दर मंगळवारी Every Tuesday, नवीन बॅचेस आम्ही तयार करतो. we make new batches. त्यावेळेस तुम्ही मंडळीला येऊन भेट द्या. At that time, you come and visit fellowship. संध्याकाळी 7 ते 9 In the evening, 7 to 9. ह्यावेळेस आम्ही नवीन लोकांना भेट देतो. At this time, we meet new people. त्यांना मार्गदर्शन करतो. We guide them. देवाच्या वतीने मार्गदर्शन We करतो. guide them through God. ज्या मार्गाने गेलं पाहिजे तो मार्ग, त्या मार्गाविषयी मार्गदर्शन देव देतो. देव शिक्षण देतो. देव अनुभव देतो. देवाने 2,000 केले. आम्ही वाचलो. त्यांना वाचवा. यासाठी देवाने सत्यजीवन मंडळी फेलोशिप तयार केलेली आहे. मंडळीला भेट द्या. अनुभव घ्या. देवाचा गौरव करूया. प्रेज लॉर्ड.